शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 70,000 रुपये नुकसान भरपाई आणि कर्जमाफी द्यावी। मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 25 लाख रुपये, जखमींना 5 लाख रुपये मदत द्यावी। ऊस बिलातून 15 रुपये प्रति टन कपातीचा निर्णय रद्द करावा। अशा महापूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं। मराठवाड्यासह राज्यातील महापूर हा मानवनिर्मित आहे। पाटबंधारे विभागाच्या गुन्हेगारी निष्काळजीपणामुळे आणि जलयुक्त शिवार योजनेतील अशास्त्रीय कामांमुळे पूरस्थिती गंभीर झाली। शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 70,000 रुपये नुकसान भरपाई आणि कर्जमाफी मिळाली पाहिजे, अशी मागणी राज्य सचिव गिरीश फोंडे यांनी केली। आज महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आम्ही देत आहोत। निवेदन देण्याचं कार्यक्रम सर्वांना ज्ञात आहे, जनतेसमोर आहे, कारण मराठवाड्यातील जो शेतकरी आहे या जगाचा पोशिंदा आहे, हा संकटात सापडलेला आहे। गेले 8 दिवस झालं 900 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाचं प्रमाण जे आहे ते मराठवाड्यामध्ये आपल्याला दिसून येतं। आणि याच्यामध्ये केवळ हे निसर्गनिर्मित नाही आहे, मानवनिर्मित पण आहे। कारण पाटबंधारे विभागाच्या वतीने जे नियमन करायला पाहिजे ते धरणाचं नियमन व्यवस्थित केलं नाही, शेतकऱ्यांना सूचना व्यवस्थित दिल्या गेलेल्या नाही आहे। आणि त्यामुळेच काय झालं आहे की शेतकऱ्यांचं जास्त नुकसान जे आहे नैसर्गिक आपत्तीपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे। त्यामुळं या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे असं किसान सभेनं मत मांडलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन यासाठी बोलवलं गेलं पाहिजे, कारण शेतकऱ्यांना पुरेशी नुकसान भरपाई दिली जात नाही आहे। पंजाबमध्ये जेव्हा आता अशीच आपत्ती आली तेव्हा प्रति हेक्टरी 50,000 रुपये त्यांना जो नुकसान भरपाई दिलेली आहे। आणि महाराष्ट्रात पंजाबच्या किती पटीनं मोठं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र हे विकसित राष्ट्र आहे, या ठिकाणी किमान 70,000 प्रति हेक्टरी नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे। 2023चा जो GR आहे तो अत्यंत जुने दर आहेत। शेतकरी जर मृत पावला तर 4 लाख रुपये एवढीच फक्त त्याची किंमत केली गेलेली आहे। आणि जेव्हा विमान अपघात झाला तेव्हा तिथं मृत पावलेल्या व्यक्तीला 1 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात आली होती। आमचं असं सरळ मत आहे की काही शेतकरी आत्महत्या देखील त्या ठिकाणी केल्या। मृत पावलेल्या शेतकऱ्यांना देखील 10 लाखांच्या वरती मदत जी आहे ती किमान मिळाली पाहिजे। जनावर जर मेला असेल तर 37,000 रुपये देऊन त्याची चेष्टा लावली आहे काय, किमान 1.5-2 लाख रुपये त्यासाठी मिळाले पाहिजे। अनेक जणांची शेती वाहून गेली आहे, त्यासाठी 2 लाख रुपये प्रति एकरी जे आहेत हे मिळाले पाहिजेत। अशा ज्या मागण्या आम्ही ते करत आहोत। आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे। काल मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र सरकारने ठरवलं आहे की ऊस बिल जे असेल 1 नोव्हेंबरपासून गाळप जी सुरू होईल त्याच्यामध्ये प्रति टनामागे शेतकऱ्यांच्याकडूनच 15 रुपये सहायता निधीसाठी आणि पूरग्रस्तांसाठी काढण्यात येईल। म्हणजे याचा अर्थ असा झाला शेतकऱ्यांच्या मदतीला शेतकऱ्यांच्याकडूनच पैसे काढायचे ही चेष्टा लावलेली आहे, असं अजिबात चालणार नाही आहे। शेतकरी यावेळी पीडित आहे, त्यामुळे तुम्ही इतर घटकांच्याकडून काय असेल ती मदत निधी केला पाहिजे। आणि खास करून खासदार आमदारांचे जे काही पगार आहेत हे कशासाठी ठेवलेले आहेत त्यांच्याकडून निधी गोळा केला पाहिजे। आणि यांचे जे सातत्याने 56 इंचवाले पंतप्रधान आहेत त्या केंद्राकडून मोठी मदत जी आहे किमान 20,000 कोटींची मदत जी आहे ती महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे, कारण महाराष्ट्र देशभरामध्ये सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारं राज्य आहे। आणि त्यामुळे केंद्राकडूनही मोठ्या प्रमाणात मदत झाली पाहिजे असं आम्ही आज ह्या निवेदन मांडलं। आणि या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर मोठं आंदोलन महापूरग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन केलं जाईल असा इशारा मी देतो। शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून प्रति टन 15 रुपये कपात करून पूरग्रस्तांना मदत करणं म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे। हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी रघुनाथ कांबळे, नामदेव पाटील, मारुती नलवडे, शिवाजी कांबळे, कृष्णात पाटील, प्रवीण कांबळे, प्रशांत आंबी, अशोक शिंदे, विलास सरनाईक, दिनकर पाटील, अंतू हेगडे, बापू तिवडे, प्रकाश पाटील यांच्यासोबत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।